नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण MU ट्रान्सपोजिशन हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. हा जो ट्रान्सपोजिशन टाईप आहे तो नॉन रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजन जे काय त्याच्या अंडर येतो. आणि हा जो काही MU ट्रान्सपोजिशन आहे हा एक ट्रान्सपोजेबल एलिमेंट आहे जो की एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत त्याचं मोमेंट हा करू शकतो. आणि हा नॉन रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजनमध्ये येतो, त्यामुळे हा स्वतः रिप्लिकेट होऊ शकत नाही, पण एका मोमेंटपासून दुसऱ्या मोमेंटमध्ये किंवा इन्सर्शन वगैरे हा याचं आपण करू शकतो. पण हा जे त्याची रिप्लिकेशन वगैरे ही जी काही प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे. आणि आपण हा जो टॉपिक डिस्कस करतो आहे त्याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी काय ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. आणि जे काही नॉन रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजम आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी हा जो टॉपिक आहे तो पण मी ऑलरेडी डिस्कस केला आहे. त्याची जी काही व्हिडिओची लिंक आहे ती पण मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही नॉन रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजम आहे त्याचं एक्झाम्पल पाहणार आहोत, MU ट्रान्सपोजिशन. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूया. The MU transposition is a type of a non-replicative transposition, which means that the MU transposon excises from its original location and insert into a new location without replicating itself. मी मगाशीच सांगितलं, जेवढे पण जे काही नॉन रिप्लिकेटिव्ह ट्रान्सपोजन आहेत ते एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनमध्ये जे काही ओरिजिनल लोकेशन असेल त्याच्यापासून आपण न्यू लोकेशनमध्ये इन्सर्ट करू शकतो, पण त्याचं जे काही रेप्लिकेशन वगैरे आहे किंवा ते स्वतः ते रिप्लिकेट होत नाही. तसंच जर आपण पाहिले MU ट्रान्सपोजन आजसुद्धा स्वतः रेप्लिकेट होत नाही. तसंच जर आपण याचं मेकॅनिझम पाहिलं तर मेकॅनिझममध्ये 4 स्टेप्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिले एक्सायशन, याच्यामध्ये ओरिजिनल लोकेशन जे काय असेल ते एक्साइड होतो, तिथून तो निघतो विथ दी हेल्प ऑफ MUA ट्रान्सपोजेस एन्झाईम. आणि नंतर ज्यावेळेस हा जो काही एन्झाईम असेल हा स्पेसिफिक एन्झाईम आहे जो की MU ट्रान्सपोजन हा सिक्रेट करतो. आणि हा जो काही एन्झाईम आहे तो काय करतो, एका न्यू टार्गेटला कॅप्चर करतो. कॅप्चर केल्यानंतर त्या जो काही कॅप्चर केला जो एरिया असेल त्याच्यामध्ये MU ट्रान्सपोजन जो काय आहे त्याचं इन्सर्शन केलं जातं आणि तिथे कोव्हॅलंट बॉन्ड हा फॉर्मेशन केला जातो. कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर जे काही गॅप्स वगैरे राहिले असेल ते रिपेअर सिंथेसिसद्वारे भरले जातात आणि नंतर मग जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती पुढे रन होते. तर एकदम सिम्पल प्रोसेस आहे. 4 मेन प्रोसेसने होते. एक्सिजन, टार्गेट कॅप्चर, स्टँड ट्रान्सफर म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड याच्यामध्ये फॉर्मेशन होतं. रिपेअर सिंथेसिसमध्ये गॅप वगैरे जे काही ते फिल केले जातात आणि जे काही ट्रान्सपोजिशन प्रोसेस आहे ती पुढं कॅरी आउट होते. तर आता याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय, म्हणजे 3 मेन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं आहे साईट स्पेसिफिक, म्हणजे हा एखादा टार्गेट स्पेसिफिक जे काही साईट असेल त्यासाठी हा उपयोगात येऊ शकतो. जे काही DNAचं एखादा स्पेसिफिक टार्गेट लोकेशन असेल त्याच्यामध्ये जर आपल्याला जे काही चेंजेस वगैरे करायचे असतील किंवा जीन एक्सप्रेशन नीट करायचं असेल तर त्याच्यासाठी जे काही MU ट्रान्सपोजिशन आहे ते आपण वापरू शकतो. आणि तसं जे काही ओरिएंटेड इन्सर्शन असेल याच्यामध्ये जास्त आहे. स्पेसिफिक ओरिएंटेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे काही नॉन रेप्लिकेशन ही जी प्रॉपर्टी आहे तो स्वतःहून रेप्लिकेट होऊ शकत नाही ड्युरिंग द ट्रान्सपोजिशन प्रोसेस. आणि याचे ॲप्लिकेशन जर आपण पाहिलं तर जीन स्टडीमध्ये जे काही ॲक्टिवेट किंवा डिस्प्रोट जे काही झालेले जे काही जीन असतात त्याचा स्टडी करण्यासाठी जे काही MU ट्रान्सपोजन आहे ते वापरले जातात. म्युटॅजिनेसिस जी काही प्रोसेस आहे म्हणजे याच्यामध्ये जे काही रँडम म्युटेशन वगैरे घडते आणि मेनली जे काही रँडम म्युटेशन हे जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये MU ट्रान्सपोजिशनचा जो काही वापर हा केला जातो. आणि जीन थेरपी जर आपण म्हटलं, जे काही आपण हे जे काही MU ट्रान्सपोजिशन आहे त्याच्यामध्ये जर चेंजेस वगैरे केले तर वेगवेगळ्या जीन थेरपीसाठी किंवा जीन रिपेअरिंगसाठी आपण MU ट्रान्सपोजिशनचा जो काही वापर करू शकतो. म्हणजे ॲज अ थेरापेटिक जीन म्हणून तो ॲज अ डिलिव्हर आपण त्या जागी एखाद्या स्पेसिफिक साईटला आपण करू शकतो. तर हे झाले त्याचे ॲप्लिकेशन. त्याचे 3 मेन ॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतं. याचे इफिशियंट वगैरे आहे ती जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. याचे टार्गेट स्पेसिफिक साईट जी काय आहे जिथे तो हा इन्सर्ट होतो आहे त्याची स्पेसिफिसिटी जी काय आहे ती जास्त प्रमाणात आहे. आणि जर आपण जे याचं इन्सर्शन वगैरे आहे ते आपल्याला स्टेबल हे पाहायला मिळतं. आणि जर तसंच जर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला तर ॲडव्हान्टेजेस पण त्याचे जास्त आहे आणि तसंच लिमिटेशन पण आहेत. लिमिटेशनमध्ये जर आपण पाहिलं पण हे जे याचं एक मोठं जे काही आपण लिमिटेशन म्हणू शकतो किंवा डिसॲडव्हान्टेजेस म्हणू शकतो, याला एक स्पेसिफिक टार्गेट साईटच लागते, त्याशिवाय तो त्या DNA सिक्वेन्समध्ये हा इन्सर्ट होऊ शकत नाही.
आणि जर आपण विचार केला जे काही जेनोमिक लोकेशन आहे त्याच्यामुळे सुद्धा याच्यामध्ये जे काही इफेक्टेड होतो आणि याच्यामुळे जे काही इम्यू ट्रान्सपोजिशन आहे त्याचं इन्सर्शन आहे इन्फ्लुएन्स व्हायला म्हणजे त्याचं जे लोकेशन वगैरे आहे ते चेंज होऊ शकतं. कारण की जर जेनोमिक लोकेशन हे जर नीट आयडेंटिफाय केलेलं नसेल किंवा जर आपण जेनोमिक जे काही जीन थेरपी वगैरे त्याच्यामध्ये करत असू तर जर त्याचं आपण जेनोमिक लोकेशनचं एक्झॅक्ट लोकेशन आपण आयडेंटिफाय केलं नसेल आणि तिथे आपण डायरेक्टली ॲड करतो यू ट्रान्सपोजन हा जो मग तो स्पेसिफिक साईटला तो नीट तिथे कॅप्चर होणार नाही. तिथे तो पूर्णपणे कोव्हॅलंट बॉन्डसुद्धा फॉर्मेशन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही अजून जे काही डिसीज वगैरे असतील ते सुद्धा होऊ शकतात आणि जे काही जिनोम वगैरे आहे त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस वगैरे येतील आणि त्याच्यामुळे सुद्धा डॅमेज होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर हे त्याचे 2 लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण यमो ट्रान्सपोजन हे जो काही टॉपिक आहे तो डिस्कस केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.